दाताला चौसई. 4 दात आहे. कशाला चालवलाय ह्याला? हा कशाला चालवलाय? ते आवत मारत शर्यती करत शर्यती बी करते. शर्यती पण करत. कुठल्या मैदानावर नेता येईल? हे पुशेगावचं मैदान, हा किनीचं मैदान, कोरेगाव मैदान बर त्या ठिकाणी चाललेलं आहे. बर कुठल्या खांद्याला पळतोय? हा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो, ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण बाजारातील बैल असतील, खोंड असतील, त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी आज थोडा बाजार कमी भरलेला आहे आणि उन्हाळ्या दिवसामुळे बाजार कमी भरायला लागलेला आहे मित्रांनो. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा बाजार तुम्हाला बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की खोंड दाखवा, तर आज आपण खोंड देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गेल्या वेळेसारखं ह्यावेळी देखील सातारा आणि सोलापूर या भागातील जास्त कमेंट आले त्या मित्रांनो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? संगेवाडी. संगेवाडी. संगेवाडी तालुका सांगोलाच का? हा. बरं, कसा आहे दाताला खोंडी? दुसरा आहे. 2 दाता झोपलेला आहे का ह्याला? नाही अजून झोपलेला नाही? नाही. बर, वळूकडला आहे कसं? इंजेक्शनचा आहे. इंजेक्शन वरनं झालेलं आहे काय? हा. तर बघून घ्या मित्रांनो, घरच्या काय जागा? हा, घरच्या. बरं, किती सांगता किंमत? 45,000 सांगतो. 45,000. तर मित्रांनो, बघू शकताय घरच्या गाईचं खोंड आहे आणि म्हणणं आहे की इंजेक्शन भरवल्यावर जन्मलेला आहे. देख नाही मित्रांनो खोंड. मामा काय कमी जास्त होईल का याला? होईल 40 पर्यंत देऊ की. 40 पर्यंत मिळेल. बर, शेतकरी आहे ना तुम्ही? हा, शेतकरी. बर, तर बघून घ्या मित्रांनो खोंड कसा आहे. बोवरा वगैरे ओके आहे, बरा आहे. तर काय 35 पर्यंत सुटेल का? काय 1-2 इकडे तिकडे 40 पर्यंत तर सुटेल नक्की. बरं, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9890 9890 77 96 33. ठीक आहे, धन्यवाद. नमस्ते. बाबा राम राम. राम राम. गाव कुठला आहे? माळशिरस. माळशिरस. बर, किती महिन्याचा आहे खोंड? काय तसं आता सांगता येईल. मारते काय? नाही. बर, आदत आहे ना अजून? बरं, काय सांगितली किंमत? त्याची किंमत सांगितली 25. 25,000. बरं, बघून घ्या मित्रांनो, 25,000 मालकाने किंमत सांगितलेली आहे. खोंड कसा आहे बघून घ्या. कोसो खोंड आहे. गिरायक आलेला आहे. बाबा कितीपर्यंत सुटेल काय? हो. कितीपर्यंत सुटेल काय ही खोंड? आता काय गिरायकाच्या बावलीहून आहे. कितीपर्यंत मागितले सकाळपासून? सकाळपासून मागते ती 15-16 हजार. 15-16 पर्यंत मागणी झाली आहे. किती आलं तर ते? इच्छेवर ना आलं तर द्यायचं नाही तर 20,000 आलं तर द्यायचं. त्याला काय म्हणजे असं छकडीला झोपले उपले? हा. छकड्याला झोपले नाही ना. नाही काय? बरं, ठीक आहे. मोबाईल नंबर सांगता येईल? नाही. ठीक आहे, धन्यवाद. मोबाईल. भैया राम राम. राम राम. गाव कुठला आहे? पंढरपूर. पंढरपूर जाय. हा. किती महिन्यात वासरू आहे? हे 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा आहे. हा कसं काजळी केला आहे का? हा, काजळी मध्ये थोडा बरं, वळू कडला आहे कसं? वळू कडला कुठल्या वळू जाय काय सांगता येईल? खपले. थोडी कांबळ जात आहे का त्याला? हा, थोडी आहे. बर, किती सांगता किंमत? त्याचं 30,000 रुपये समजा. 30,000. 6 महिन्याचं किती पर्यंत सुटेल काय भैया? काय ते 25 पर्यंत. एक 18-20 पर्यंत सुटेल का? आहे 20 पर्यंत आहे शेवट. 20 पर्यंत द्यायचं शेवट. तर मित्रांनो, बघून घ्या. काजळी केला आहे. कुणाला जर पाहिजे असेल तर बाहेरचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे, संपर्क साधून घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9309 22 30 47. ठीक आहे, धन्यवाद बाया. धन्यवाद. तर मित्रांनो, सांगोला बाजारातील हा बैल बाजार आहे. बघून घ्या कशा पद्धतीनं भरलेला आहे. आणि काय आणलंय बा दादा? हे बैल आणलाय. कसा आहे दाताला? जोडलाय. दाताला जुळला. होय. कशा चालू आहे? सगळ्या कामाला चालू आहे. शेती कामाला सगळीकडे चाललेला आहे. जोड कुठं आहे बाया याची? जोड आणली नाही, एकच आणलाय. सिंगल आणलाय काय? होय. मारतोय काय? नाही मारत नाही. तर पुढं भागी आम्हाला मार. गरीब आहे. तर मित्रांनो, बघून घ्या. तुम्ही आणलेला आहे का? होय होय. कशात चालवलेला आहे? सगळ्यात ओसाला हे सगळ्या कामाला उसाला शेती कामाला सगळीकडे. होय, फुल गॅरंटी. बर, कुठल्या खांद्याला चालतोय तसं काय? दोन्ही खांद्याला दोन्ही खांद्याला एवढून शांत स्वभाव दोन्ही आहे. खांद्याला शांत. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, शांत स्वभावाचा बैल आहे, मोठ्या मापाचा आहे आणि शेतकऱ्याजवळचा आहे. हा, शेतकरी आहे. कुणाला पाहिजे असेल तर भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे.
संपर्क साधून घेऊ शकताय. बाया कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 89 75 30 86 37. काय सांगितलं किंमत? किंमत 60,000. 60,000. कितीपर्यंत मागितलाय काय? बैल मागितलाय 45ला. 45 मागितलं. बरं किती आलं देणार मग? बैल दे 50च्या आसपास. 50ला. होय. बरं तर मोठ्या मापाचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे बायांचा, संपर्क साधून घेऊ शकता. धन्यवाद बाया. ओके धन्यवाद. तर सांगोला बाजारातील हे बैलांचं बाजार आहे, खोंडाचं ठिकाण आहे मित्रांनो. तर कोणाला बैल लागली तर सांगोला बाजारात नक्की विजिट करा आणि जाणकार माणूस सोबत घेऊन त्या ठिकाणी बैल असतील खोंड असतील खरेदी करा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. तर चला तर आपण व्हिडिओला पुढल्या सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीचे काजळी खिलार खोंड आहे. मामा हे ओळूकडनं झालेलं आहे का कसं? वळू झाली आता पण आता हे कसं आहे त्याचं वळू आपला गावात साधा आणल्यावर ते कुठं आणलेला होता काय माहिती आपलं बर कामाला म्हणून. बर बर त्याकडनं झालेलं आहे काय? हा. घरचं आहे का तुमचं? घरच्या गाईचं. दात लावलाय काय? हा आदत आहे आदत आहे आदत आहे. आता शिकवलंय याला काय? हा? शिकवलंय का? नाही अजून आता बच्चा आणला ऐकायला जण मारतोय काय? पोरांनी झोपलो होतो चकडे पिकलेलं म्हणजे आपल्या शेतात साधा बरं, किती सांगितली आपलं किंमत? 70. 70 सांगताय काय? हम्म. येते तेवढं पैसे. काय सांगायचं नसतं तेवढं पण नाही काही ना थोडं कमी येते पण मग काय अपेक्षा आहे तुमची? किती आलं तर देणार आहे? अपेक्षा आहे 40 पतोर. हा 40 45 42. 40 एक 35 पर्यंत सुटेल आहे मामा. 35 36 35 36 नाही एवढं व्हायचं. नाही. त्याला जरा खाली ही जास्त आहे हो. हा? त्याला खाली मान खाली जरा तुझी ते असते ह्या जातीला असतेच. असते. हे हा हे पंढरपुरी झाली ना काजळी. बरं काजळी खिलार. काजळी केला नाही पंढरपुरी. बरं ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. 96 57 हां 69 हां 14 60. हां ठीक आहे. तर मित्रांनो शेतकऱ्याजवळ देखणं खोंड आहे, जर कुणाला पाहिजे असेल मामाने नंबर दिलेला आहे, संपर्क साधून ही खोंड घेऊ शकताय. मामा कुठल्या गावचं म्हणलं? नेमतवाडी. तालुका पंढरपूर. ठीक आहे धन्यवाद मामा. मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? गाव हिंगणगाव. पिंगणगाव. कसा आहे जो दाताला बैल? दाताला चौसई. 4 दात आहे. कशा चालवलाय ह्याला? हा कशाला चालवलाय? हे आवत मारत शर्यती करत शर्यती बी करते. शर्यती पण करत. कुठल्या मैदानावर नेता येईल? हे पुशेगावचं मैदान, हां किनीचं मैदान, कोरेगाव मैदान बर या ठिकाणी चाललेलं आहे. बर कुठल्या खांद्याला पळतोय? हा दुई खांदी. दुई खांदी पळतोय. कुठं हां. गटपास वगैरे काय? हा कुठं गटपास ही काय आहे का? गटपास झालेला आहे झालेला आहे. कुठल्या मैदानावर जा- पुशेगावात. बर तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो, कोसा बैल आहे. दाताला कसं म्हणलं? चौसाई. 4 दात आहे. शेतकरी आहे का तुमचा ही व्यापार आहे असा? नाही घरचा आहे. घरचाच आहे काय? हा. काय सांगितली किंमत? त्याची 90,000 सांगितली किंमत. तुम्ही शेतकरी आहे व्यापार आहे? शेतकरी आहे. हा तर मित्रांनो बघून घ्या. जरा मारताय काय? हा मारताय काय? मारतय. बर कसं म्हणजे असं पळायलाही चांगलं आहे, पळायला पण चांगलं नावताला पण चांगलं आहे. अवतारा पण चांगलं. काय सांगली किंमत? 90,000 सांगितली किंमत. 90,000. हा कितीपर्यंत मागणी झाली काय? मागणी झाली 50 पासून पुढे चालल्या मागणी, पण आम्ही काही सोडणार नाही. 90च्या कितीपर्यंत? खाली. किती आलं तर देणार? ती तुम्हाला मारायला लागली की? हो मारत. हा ते मालक बिल काही बघत नाही. बघत नाही हा. त्या पुढे भेदभाव नाही काय? भेदभाव काय नाही. द्यायची किंमत काय होईल मालक? द्यायची किंमत काय होईल? 85,000. 85 ला आलं तर द्यायचं. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मोबाईल नंबर द्या की. हा 72 188 277. ठीक आहे धन्यवाद दादा. तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर रेसिंगला चाललेला बैल आहे तो एखादी पळल्याला तर संपर्क साधून घेऊ शकताय. धन्यवाद दादा. तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोला बाजारातील कृषी कट्टा तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारातील हे मालक तुमच्याकडला आहे बैल? शेतकरी व्यापार आहे तुम्ही? किती एकच आणले? एकच आणले. दाताला कसं आहे बैल? जाता संपलाय. संपलाय. कसं चालवलाय? कसा चाललाय याच्यात खूप बैल कुळवाला. उसात रेजेला ह्याला त्याला सगळ्या शेती कामाला. बरं सिंगल आणलाय काय? हा किती सांगली किंमत? 90,000. 90,000.
चांगलं चालतंय ना होय होय कात्रीन देणार का मामा खात्रीन देणार हा कात्रीन मिळेल होय दाताला संपलेला आहे शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे चालेल गाव कुठलं आहे तुमचं चालेल साव्याला आहे साऊ बामणी हां बरं तर शेतकरी मित्रांनो दडाला चांगला आहे मोठ्या मापाचा बैल आहे शेतकऱ्याजवळ आहे कोणाला जर पाहिजे असेल तर मामा त्या ठिकाणी खात्रीनं झुपून हाणून मिळेल ना होय झुपून देणार की हां झोपून सगळे बरं तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बी आपण देणार आहे मोबाईल नंबर द्या तुमचा 7972 हां 91 52 52 60 ठीक आहे तर कोणाला पाहिजे असेल तर चेहरा वगैरे बैला बघून घ्या शांत स्वभाव आहे मारत नाही ना मारत नाही 90 द्यायची किंमत काय होईल 75 एक 50-55 पर्यंत सुटा आहे ना मोठ्या मापाचा येईल ठीक आहे तर मोठ्या मापाचा आहे म्हणते तर 75 आलं का द्यायचं आहे धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आपण बघून बाजारातील संपूर्ण बैल असतील खोंडा असतील मोठ्या मापाई बैल आदत वासरं अशी संपूर्ण बाजार कव्हर करतोय लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या घर बसल्या संपूर्ण बाजाराचा अहवाल आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळत आहे तर आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू भैराम रामो राम राम गाव कुठला आहे सोमेश्वर रत्नागिरी कुठं आलं बीड मधून बीडून आलाय का एवढ्या लांबून इथं बैल काय सांगोल्याला बीडमधून इथं आलाय हा बरं कोण कोण आलाय बाहेर वडील मी हां कधी आला होता रात्री किती वाजता 5-5:30 काल संध्याकाळी 5:30ला निघाला काय पाट संध्याकाळी काल संध्याकाळी निघालेला आहे 2 आणली द्या बैल हा 2 कसे आहेत दाताला साधा तिथे पलंड बार काही चाप दिलाय 6 महिने झालं हां ही सायदा टेम्पलीला जुळलाय जुळला संपलेला आहे काय सांगितली किंमत दादा 1.5 लाख 1.5 लाख सांगताय शेती कामाला सगळीकडे चालली द्या समजीकडे कशा कशात चाललीत बाया शेती कामात समजीकडे चालले म्हणजे असं उसात ही तुमच्याकडे चालली ती उसाला वगैरे चालली ती हा उसावून जाणली जात उसावरून आणली त्या कुठल्या कारखान्यावर होता बाया सोमी सर सोमेश्वरला होता वय काल 3 टनाची खेप आणली खाली केली इकडे आणले कारखाना बंद नाही झाला ते अजून नाही झालं कधी होणार आहे काय आता 2 खेपा यायच्या अजून अजून 2 खेपा आहे म्हणजे बैल इकडे खेपा कुठून आणता आता मग गावाकडे जाणार म्हणजे ती कॅन्सलच काय बरं तर शेतकरी मित्रांनो सोमेश्वर कारखान्याला चाललेली मोठ्या मापाई बैल आहे ती 3 टनाची गाडी ओढली बायाचं म्हणणं आहे कोणाला जरी बैल पाहिजे असतील तर या बायाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे बाया कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा 96-91-81-067 द्यायची किंमत काय होईल द्यायची 41 140 पर्यंत होईल 1.25 लाखापर्यंत सुटेल जोड बाया हा सुटेल हा लाखापर्यंत हे असं नाही नाही 1.25 लाखापर्यंत ठीक आहे शेतकरी मित्रांनो जोड बघून घ्या शेती कामाला सगळीकडे चालली ती उसाला वगैरे हाणलेली बैल आहे ती मोठ्या मापाई ती कोणाला पाहिजे असेल तर 1.5 लाख 1.25 लाख आलं तर मिळून जातील असं म्हणणं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे मालकाने कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून ही बैल घेऊ शकताय धडाला वगैरे कसा आहे बघून घ्या बैल धन्यवाद भैया धन्यवाद भैया आपलं नाव सांगा की. दादा विष्णू सुळे हां मोबाईल नंबर दिलेला आहे हा ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोल्या बाजारातील व्यापाऱ्यांची बैल आहेत या परिसरामध्ये आणि काय झालेलं आहे की कारखाने बंद झाल्यामुळे मोठ्या मापाची शेती कामाची जी मोठ्या मापाची बैल आहे ती बैल विक्रीसाठी बाजारामध्ये आलेले तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की बाजारामध्ये व्हिजिट करा आणि सांगोल्या बाजारात बैल घ्या मित्रांनो बैल घेत असताना त्या ठिकाणी जाणकार माणूस सोबत घेऊन बैल घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही बाजारामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी हर एक नमुन्याची बैल असतील खोंड वासरं येत असतात तर माहितीचा माणूस घेऊन बैल घ्या थोडा बाजार कमी भरलेला आहे प्रत्येक बाजारापेक्षा तर ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तसा तर बाजार कव्हर करणं शक्य नाही कारण भरपूर मोठा बाजार आहे तरी पण जेवढं शक्य तेवढा बाजार कव्हर केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद